नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे की ज्याने तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या पहिल्या टिपला सुरुवात करूया। इकडे माझ्याकडे आहे एक बटाटा आणि तो बऱ्याच दिवस झाला फ्रीजमध्ये पडून होता। आता याचा वापर कशासाठी करावा, भाजीसाठी तर आपण करू शकत नाही। मग म्हटलं चला आपण याचा वापर ना क्लीनिंगसाठी नक्की करू शकतो। एकतर तुम्ही डायरेक्टली हा बटाटा घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा घासू शकता। जर तुम्हाला वांग वगैरे असतील चेहऱ्यावरती तर ते सुद्धा नाहीसे होतात। तिथे फक्त हा घासत राहायचा आणि बटाट्याचा रस असा काढत काढत घासलं ना की चेहऱ्यावरील वांग नक्कीच निघून जातात। या दोन्ही बटाट्याच्या कापवरती मी थोडंसं व्हाईट कोलगेट घातलेलं आहे। व्हाईटच आपल्याला घ्यायचं आहे आणि असं स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता याचा वापर कशासाठी करायचा पटकन तुम्ही सांगू शकता, किंवा मग याचा वापर तुम्ही तुमचे जे काही पायाचे घोटे असतात ते काळपट झाले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापर करू शकता। पण तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना तर तुमच्या सुद्धा भिंती अशाच रंगल्या असतील। सो तुम्हाला काय करायचं, या बटाट्याचा रस असा काढत थोडेसे त्याला टोचे मारून घ्यायचे आणि हे काय कोलगेट आहे ना हे याला लावून घ्यायचं आहे। असं काही आपल्याला घासायचं नाहीये किंवा जबरदस्ती हे करायचं नाहीये आणि फक्त काही 30 ते 40 सेकंद हे असंच ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ओला कपडा घ्यायचा आणि ओल्या कपड्याने हे पुसायचं। तुम्ही बघणार तुम्हाला ना कोणत्या टूथब्रशची गरज पडणार आहे। कलर थोडा फार भिंतीचा जो आहे थोडासा जाऊ शकतो पण जास्त मात्र जाणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घराच्या भिंती ज्या आहेत त्यावरती जर मुलांनी रेषा ओढल्या असेल तर त्या साफ करू शकता। तुम्ही बघू शकता आता सुकल्यानंतर मी दाखवते एवढा काही जास्त कलर गेलेला नाही। चला मंडळी नंतरची टीप बघूयात। बऱ्याचदा आपल्याकडे ना पेन संपले की आपण फेकून देतो, पण त्या पेनाचा किंवा त्या पेनाच्या टोपणाचा आपण वापर खूप छान पद्धतीने सुद्धा करू शकतो। आता वेगवेगळे आयडियाज मी तुमच्यासोबत तर शेअरच करते, पण आता ही बघा खूप छान आयडिया आहे आणि तुम्हाला खरंच खूप आवडेल। तुम्हाला काय करायचं आहे, डबल साइडेड टेप घ्यायची आहे आणि ती पेनाच्या टोपणाच्या एका साइडने लावायची। एकतर तुम्ही जिथे टोपण असतं बघा तिथे काहीतरी आपण अडकवू शकतो, दांडीकडचा भाग तिथेही करू शकता किंवा दुसऱ्या साईडने करू शकता। पण जर आपल्याला आपली जी काही दांडी आहे ती जर यूज करायची असेल तर मग काय करायचं, पेनाचा जो काही बाजूकडचा भाग आहे दांडीकडचा नाही त्याच्या दुसऱ्या साईडचा बघा आता मी तुम्हाला दाखवते, इथे हे चिपकवायचं आहे कारण आपण त्या दांडीचा सुद्धा वापर करणार आहोत। आता हे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही चिपकवू शकता। आता मी हे बोर्डवरती लावत आहे। याचा वापर तुम्ही जे काही चार्जर आहे त्याचं वायर ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता। याला हे डबल साइडेड टेप लावल्यानंतर हे असं 2 मिनिटं ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित चिपकलं जातं। घरामध्ये आपल्याकडे ना फ्लावर वगैरे असतातच, त्यापैकी एखादं छोटंसं घ्यायचं, ते अशा पद्धतीने ठेवायचं ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। दिसायला फार सुंदर दिसतं आणि त्याचबरोबर असं तुम्ही जर ठेवलं तर व्हाईट जर तुमचं बोर्ड असेल तर त्याला असं ग्रीनिश किंवा कलरफुल असे फूल ठेवले तर फार सुंदर दिसतं आणि त्यासोबत याचा तुम्ही की होल्डर म्हणून सुद्धा वापर करू शकता। मंडळी नंतरची टिप बघूया। इकडे मी घेतलेली आहे स्मॉल साईजची बॉटल। सो तुमच्याकडे जेही असेल ती घ्यायची, फक्त मोठी घेऊ नका, छोटी घ्या म्हणजे कसं आपलं एक मस्त असं एक जबरदस्त हॅक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो ही बॉटल ज्या काही आपण ड्रिंक्स वगैरे आणतो सॉफ्ट ड्रिंक्स त्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता, किंवा मग अगदीच तुमच्याकडे जुनी वॉटर बॉटल असेल तर तिचा सुद्धा वापर करू शकता। इकडे चाकू जो आहे गरम वगैरे तुम्ही करून घेऊ शकता किंवा कटरचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, खालची साईड कापून घ्यायची आहे, वरती जास्त भाग ठेवायचा आहे। खालची साईड बघा मी कुठून कापलेली आहे आणि वरचा भाग तुम्ही बघू शकता थोडा जास्त आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याचे सुद्धा 2 भाग करायचे आहेत। जो काही वरचा भाग आहे त्याचे सुद्धा 2 भाग करायचे। एक रिंग टाईप आपलं जे काही मधलं आहे ना मिडलचं ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं। आता हे फेकू नका, त्याचा सुद्धा रियूज मी तुम्हाला समोर सांगणार आहे। आधी आपण ह्या बॉटलचं काय करायचं ते बघून घेणार आहोत। आता आपण असं लावायला गेलं तर ते व्यवस्थित रित्या लागणार नाही, म्हणून काय करायचं, 4 काप असे थोडे छोटे छोटे 4 काप जे आहे वरच्या साईडने आपल्याला द्यायचे आहेत आणि तुम्ही जेव्हा लावणार तर हे व्यवस्थितरित्या आता एक स्मॉल बॉटल आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं, फोर्क घ्यायचा आहे किंवा मग एखादं कोणतंही टेस्टर वगैरे तुमच्याकडे जुनं पुराणं काही असेल सो ते घेऊ शकता, किंवा वगैरे घेऊ शकता। गरम करायचं आणि आपलं जे काही बॉटलचं वरची बाजू आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। जे काही झाकणाकडचा भाग आहे त्याला सुद्धा तुम्ही होल करून घ्या, जेणेकरून काय होईल की जे हवा आहे ती खेळती राहील, त्यामध्ये येत जात राहील म्हणून। आता जो काही खालचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला बाकीच्या काही वस्तू टाकायच्या आहेत, जसं की तुम्ही इथे साधं मीठ घेऊ शकता। माझ्याकडे साधं मीठ नव्हतं म्हणून मी खडे मिठाचा वापर करत आहे। 2 मोठे पोह्याचा चमचा मी इकडे खडे मीठ घेतलेला आहे आणि तुम्हाला साधं मीठ असेल तर 3 चम्मच इकडे घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या घरी
कोणतंही फॅब्रिक सॉफ्टनर वापरत असणार ते यामध्ये टाकायचं. ते नसेल तर जो शॅम्पू तुम्ही वापरत आहात तो शॅम्पू तुम्हाला इकडे टाकायचा आहे. असं थोडंसं लिक्विड टाईप हे झालं पाहिजे आणि हे तुम्हाला बस आपलं तयार झालेलं आहे. आपण होल कशासाठी पाडलं तर हा जो काही स्मेल आहे हा बाहेर आजूबाजूला जो आहे तो दरवळला पाहिजे म्हणून आपण बॉटलला होल पाडलेले आहेत. आता हे तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ठेवू शकता. ॲज अ मस्त असं स्मेल डिफ्युजर तयार झालं आहे, अरोमा डिफ्युजर तयार झालेलं आहे. किचनमध्ये फार कुंबट वास येत असेल, किचनमध्ये ठेवू शकता, बेडरूममध्ये ठेवू शकता, हॉलमध्ये ठेवू शकता. अजून तुम्हाला डेकोरेट करायचं असेल तर बॉटलला तुम्ही कलरिंगसुद्धा करू शकता. पण मी याचा वापर किचनमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही याचा वापर टॉयलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. टॉयलेटमध्ये सुद्धा बिलकुल दुर्गंधी वगैरे येत नाही. करून बघा, पण हप्त्याभराने पुन्हा चेंज करायचं आहे. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. ती म्हणजे आपण जी आता आदल्या टिपमध्ये बॉटल कापली होती आणि त्यामधला जो भाग आपण बाजूला ठेवला होता त्याचा वापर कशासाठी करायचा ते बघून घेऊयात. तर जे काही आपलं प्रेस असते ना त्याचे वायर ना इकडे तिकडे अगदी पडतच असतो आणि तो व्यवस्थितरित्या ऑर्गनाइज ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपल्याला ॲज अ रिंग म्हणून त्याचा वापर करायचा आहे. थोडंसं ते चपवायचं, थोडं टाईटली बसत नाही, सो थोडंसं चपवायचं. व्यवस्थितरित्या ते सिक्युअर होऊन जातं आणि प्रेससुद्धा ऑर्गनाइज राहते. आता इकडे मी घेतलेलं आहे थोडंसं दूध आणि तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी टाकून थोडंसं डायल्यूटसुद्धा दूध करू शकता. अगदी थोडंसं लागणार आहे. अगदी चमचाभर दूध जरी घेतलं ना तरी सफिशियंट आहे. आणि थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे कुंकू. एकदाच कोपऱ्यात मिक्स वगैरे काही करत बसू नका. थोडंसंच कुंकू आपल्याला घ्यायचं आहे. गौरी गणपती येत आहे किंवा आता सणावाराला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ना वाती लागतातच लागतात. सो तुम्ही घरच्या घरी वाती, कापूस असेल तुमच्याकडे तर खूप सोप्या पद्धतीने 2 वेगवेगळ्या पद्धतीने वाती घरच्या घरी तयार करू शकतात. सो दोन्हीही स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा वाती बनवता येत असेल तर त्या जे काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की शेअर करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करा. सो अशा पद्धतीने खाली मोदकाचा तुम्हाला शेप द्यायचा आणि वरती असा काढायचा आणि जे काही आपलं कुंकू आहे त्यामध्ये आणि दुधामध्ये थोडासा हात मिसळून वरच्या बाजूने त्याला कलरिंग करायचं. तुम्ही हा व्हिडिओ थोडासा स्लो करून सुद्धा बघू शकता. ही वात करायला खूप सिंपल आहे आणि मला ही वात अशी बनवायला खूप आवडते. सो तुम्ही हे लहान मुलांना सुद्धा काम देऊ शकता. जबरदस्त आपल्या वाती इकडे मी तुम्हाला काही थोड्याफार वाती बनवून करून दाखवल्या आहेत. कलरफुल छान सुद्धा दिसतात. यामध्ये तुम्ही अष्टगंधा किंवा हळदीचा सुद्धा वापर करू शकता. जो कलर तुम्हाला वाटेल तो करू शकता. त्यानंतर आता दुसऱ्या पद्धतीची वात सुद्धा आपण बघणार आहोत, जी की आपल्याला दिव्याला वगैरे चांगली मोठी वात लागत असेल त्यासाठी. असं हातावर आपण केलं तर ते व्यवस्थितरित्या काहीच जमत नाही. मग अशा वेळेस आपण जे आहे अगदी 2 ट्रिकचा वापर करणार आहोत. सो आपल्याला काय करायचं, असा लंबोलता थोडासा एक कापूस घ्यायचा आहे. त्यानंतर घ्यायची आहे अगरबत्ती आणि अगरबत्ती थोडीशी आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडासा जास्त भाग त्याचा लागेल, इथून तुम्ही ती थोडीशी तोडून घेऊ शकता. अशा पद्धतीची गाळणी आपल्याकडे असतेच असते. तर ती गाळणी घ्यायची आहे आणि असा कापूस बघा मी तोडून घेतलेला आहे. आता जी आपण अगरबत्तीचा खालचा भाग जास्त तोडून घेतला ती काडी मध्यात ठेवायची. त्यावर अवतीभोवती जे आहे कापूस रॅप करायचा आणि ह्या गाळणीवरती अशा पद्धतीने पुढे मागे करत जायचं. बरोबर एकसारखं त्या जी काही अगरबत्तीची काडी आहे त्याला हा कापूस छान लपेटून जातो. नंतर अलगदरित्या तो कापूस तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा तो कापूस गाळणीवरती असा करायचा आहे. खूप साऱ्या वाती तयार होतात. सो तुम्ही सणावाराला घरच्या घरी अशा पद्धतीने गाळणीचा आणि अगरबत्तीचा वापर करून वाती तयार करू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे आपल्या जे आहे वात बनवून तयार झाली. एकदम छान वात बनली आहे. मी आधी खूप साऱ्या वाती बनवून ठेवलेल्या आहेत. सो तुम्ही बघू शकता इकडे. सो तुम्हाला संपूर्ण टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या संपूर्ण टिप्समधली तुमची सगळ्यात फेवरेट टिप कोणती तेही सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.